नाव सांग तुझं अगोदर. माझे नाव रुद्राज विक्रम गंबाडे आहे. मी माझ्या शाळेचे नाव तुझी स्पर्धा तू फक्त नाव क्लिअर सांग. नाव झाल्यानंतर बेल वाजल्यानंतर स्टार्ट. ओके. माझे नाव रुद्राज विक्रम गंबाडे आहे. ओके. अण्णाभाऊ साठेंची जयंतीनिमित्त येथे जमलेले सर्व पटी शिक्षक, व्यासपीठावरील मान्यवर, मी भाषणाला सुरुवात करतो. काही माणसांचा अंत झाला पण त्यांना यश मिळालं नाही, तर काही माणसांना यश मिळालं, मात्र त्यावेळी नेमका त्यांचा अंत झाला. मुळात यश आणि अंत या दोन्ही टप्प्यांच्या मधोमध उभं राहून स्वतःच्या काळाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत मातीखाली दबलेल्या माणसांचे उपार्जन आपल्या साहित्यातून अक्षरबद्ध केले. ते लोकशाही साहित्यरत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भानं त्यांच्या जीवनावरती अल्पशा प्रकाश टाकण्याची संधी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याने मला दिली. मी रुद्राज विक्रम गंबाडे, अण्णाभाऊ साठेंच्या नजरेतील आजचा तरुण या विषयावर माझे मत मांडणार असून ते तुम्ही विवेकबुद्धीने स्वीकारावे. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालुबाई असे होते. वंचितांच्या व्यथा प्रभावपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मित्रांनो, समाजाकडून आजचा तरुण कसा असावा? आपल्याला जसं विवेकानंदांच्या भाषेत जर पाहिजे असेल तर ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर ज्याचे प्रेम आहे, इंद्रियावर ज्याचा संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास ज्याचे दृढ आहे, त्यालाच तरुण म्हणावं. धाड त्याचे गोळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, देह ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून जो मुक्त आहे, जीवनामध्ये ज्याची शिस्त आहे आणि प्रेम ज्याचा सूर आहे, मानवता हेच त्या गुण आहे, गुरुजनांचे ज्याला आदर आहे, पालकांवरती त्याची श्रद्धा आहे, दीनदुबळ्याचा तो मित्र आहे, सेवेसाठी जो तत्पर आहे, जीवनामध्ये ज्याची नीती आहे, चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे, तो आदर्श युवक आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. अण्णाभाऊ साठेंनी आपले साहित्य आणि विचारातून समाजाला एक नवीन दिशा दिली आहे आणि त्या तरुणाईचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अण्णाभाऊ साठेंना अशा तरुणांची अपेक्षा होती. अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी, आंबेडकरवादी विचारांचे होते. त्यामुळे त्यांना अपेक्षित तरुण असा होता जो शोषित वंचितांच्या हक्कासाठी लढला आणि जात धर्माच्या बंधनांना तोडून जे समाजवादी समाज निर्माण करेल. ते स्वतः निरक्षर असून त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांच्या फकीरा कादंबरीला राज्य सरकारकडून उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. याचा अर्थ असा की तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले पाहिजे, पण केवळ औपचारिक शिक्षणावर अवलंबून न राहता जीवनाची अनुभवातून शिकले. मित्रांनो, आजही समाजात जात, भेद, गरीब, शिक्षणातील असमानता या समस्या आहेत. अशा परिस्थितीत अण्णाभाऊंच्या विचारांची गरज आधी आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंना अशा तरुणांची अपेक्षा होती जे शिक्षित, जागृत आणि परिवर्तनवादी असतील. ते नेहमी म्हणत असत की तरुणांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता समाजातील विषमतेवर आवाज उठवला पाहिजे. मित्रांनो, अण्णाभाऊंच्या कार्याचा अभ्यास करून आजूबाजूला होत असलेल्या बदलांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढण्याची, विषमतेवर सकारात्मक बदल घडवण्याची आणि विचारात्मक बदल घडवण्याची सहभाग घेतला पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे एक साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. मित्रांनो, आजचा तरुण बिघडत चाललेला आहे. त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे बिघडण्याचे कारण मोबाईल व सोशल मीडिया. मुळात
सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो, परंतु कर्तव्याचे जाण आणि जबाबदारीचं भान नसणारे युवक जेव्हा आजारपणे सोशल मीडियाचा वापर करायला लागतात तेव्हा ही सोशल मीडिया समाजासाठी आणि समाजाची आहे, परंतु सोशल आहे यावरच्या प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला 1991 साली युरोपियन युनियनने सर्वात पहिली वेबसाईट काढली आणि 1997 साली 6 डिजिट आणि वेबसाईट बनवली आणि 2004 साली फेसबुकची निर्मिती झाली आणि सोशल मीडियाच्या क्रांतीला सुरुवात झाली. हेच कारणे आहेत ही आजचा तरुण बिघडत चाललेला आहे. त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे, व्यसनाच्या आहारी जात आहे. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती. इथे जमलेले सर्व पटी शिक्षक व मान्यवर आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार मानो आणि अण्णाभाऊ